घरमालकाची बोलती बंद करणारे हे नियम प्रत्येक भाडेकरू व्यक्तीला माहीत असले पाहिजेत. भारतामध्ये घर भाड्याने घेणं एक साधी व्यावहारिक गोष्ट नाही आहे, तर ती कायद्याने ठरवलेली एक प्रक्रिया आहे. आदर्श भाडेकरार अधिनियम 2021 मॉडेल टेनन्सी ॲक्ट 2021 मुळे भाडेकरूंचे हक्क अधिक मजबूत झाले आहेत. घरमालकाला भाडेकरूला मनमानी पद्धतीने घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही. तो फक्त योग्य कारण असलं तरच तसं करू शकतो. या योग्य कारणांमध्ये 2 महिने भाडे न भरणे, घराचा गैरवापर करणे, करारातील अटींचे उल्लंघन करणे किंवा घरमालकाला स्वतः राहण्यासाठी घराची गरज असेल तर आदर्श भाडेकरार अधिनियम 2021 नुसार तो भाडेकरूला कामावरून नोटीस देऊन जागा खाली करून घेऊ शकतो. निवासी घरासाठी ठेव रक्कम 2 महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त नसावी. व्यावसायिक जागेसाठी ती 6 महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त नसावी. घर रिकामे केल्यानंतर घरमालकाने वैध कपात किंवा नुकसान भरपाई जी आहे ती केल्यानंतर ठेव रक्कम वेळेत परत करणे आवश्यक आहे. भाडे वाढ फक्त करारातील अटींनुसार केली जाऊ शकते आणि 3 महिन्यापूर्वी लेखी सूचना देणे देखील आवश्यक आहे. भाडेकरूला आपल्या घरात शांततेने आणि सुरक्षितपणे राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. घरमालकाने भाडेकरूच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश करू नये. केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच ते शक्य आहे. अन्यथा किमान 24 तास आधी सूचना देणं अत्यावश्यक आहे. घरात प्रवेश करण्याची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 या दरम्यान असावी. घरमालकाने पाणी, वीज आणि स्वच्छता यासारख्या आवश्यक सेवा बंद करण्याचा अधिकार देखील त्याला नाही, जरी भाडे संबंधित वाद सुरू असला तरी देखील. घरातील मोठ्या दुरुस्तीची जबाबदारी घरमालकाची असते. जर घरमालक दुर्लक्ष करत असेल तर काही प्रसंगी भाडेकरू स्वतः दुरुस्ती करून त्याचा खर्च भाड्यातून वजा करू शकतो. भविष्यातील वाद टाळण्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे हक्क आणि जबाबदाऱ्या स्पष्ट राहतात. जर तुम्ही घर भाड्याने घेणार असाल तर करार नीट वाचा, ठेव रक्कम आणि सूचना कालावधी स्पष्ट नमूद करा आणि या सर्व गोष्टी लेखी स्वरूपामध्ये ठेवा. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद.